अकोला महापालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या शरद तुरकर यांच्यावरच्या प्राणघातक हल्ला प्रकरणात अकोटफैल पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे। अवघ्या 48 तासात फरार आरोपींना अटक करत पोलिसांनी वेगवान तपासाची झलक दाखवली आहे। अकोला महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय वादातून झालेल्या हल्ला प्रकरणात अकोटफैल पोलिसांनी निर्णायक कारवाई केली आहे। 16 जानेवारी रोजी भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद श्रीराम तुरकर यांच्यावर जुन्या वादाच्या रागातून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। आरोपींनी कार्यालयाजवळ बोलावून दगड आणि लोखंडी हत्यारांनी मारहाण करत गंभीर जखमी केले होते। या घटनेत शरद तुरकर यांचे भाऊ भरत तुरकर यांनाही मारहाण झाली होती। या प्रकरणी अकोटफैल पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार 3 विशेष पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सायबर तपासाच्या मदतीने फरार आरोपींचा शोध घेण्यात आला। अखेर अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमधून नितीन राऊत आणि शेख सोहेल या 2 मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले। सध्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून पुढील तपास सुरू असून या जलद कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे।